नमस्कार शेतकरी बांधवांनो, ग्रो माय फार्ममध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या सरकारी अपडेटबद्दल बोलणार आहोत, जे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं आवश्यक आहे. हो, कृषी विभागाने अनुदानासंदर्भात एक नवीन निर्णय जाहीर केलाय, ज्याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांवर होऊ शकतो. तर चला, हा नवीन नियम नेमका काय आहे हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात हाच प्रश्न असेल, नाही का, की एकदा अनुदान मिळालं तर परत मिळू शकतं की नाही. पण काळजी करू नका, आजच्या या माहितीनंतर तुमच्या सगळ्या शंका दूर होतील, हे नक्की. ठीक आहे, तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी, हा 5 वर्षांचा नियम आहे तरी काय, मग सरकारने हा निर्णय घेतलाच का, त्यानंतर पुन्हा अर्ज कसा करायचा, त्यासाठी काय नियम आहेत, कोणती कागदपत्रं लागतील आणि पैसे किती मिळतील, आणि हो, शेवटी तुमचं मतही महत्त्वाचं आहे. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. हा 5 वर्षांचा नियम, कृषी विभागाने जो नवीन निर्णय घेतलाय त्याचा आपल्यासाठी नेमका काय अर्थ आहे बघूया. तर हा नियम आहे तरी काय, अगदी सोपं आहे. समजा तुम्हाला गेल्या 5 वर्षांमध्ये कधीतरी ट्रॅक्टरसाठी सबसिडी मिळाली असेल, तर आता पुढची 5 वर्ष तुम्हाला परत त्याच ट्रॅक्टरसाठी सबसिडी मिळणार नाही. इथं सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे त्याच घटकासाठी, म्हणजे त्याच मशीनसाठी. पण आता प्रश्न असा येतो की सरकारने हा निर्णय अचानक का घेतला, या बदलामागे सरकारचा नेमका काय विचार आहे, हे समजून घेतलं तर आपल्याला सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल. तर यामागचं मुख्य कारण कृषी अभियांत्रिकी संचालनालयाने दिलंय, ते म्हणजे अनुदानाच्या वाटपामध्ये होणारा दुबारपणा टाळायचा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर एकाच व्यक्तीला एकाच गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा अनुदान मिळू नये. आधी काय व्हायचं, एकाच लाभार्थ्याची निवड त्याच गोष्टीसाठी परत परत व्हायची, त्यामुळे अनेक गरजू शेतकरी वंचित राहायचे. पण आता नवीन ध्येय असं आहे की सरकारचा पैसा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याचं वाटप एकदम निष्पक्षपणे व्हायला हवं. बरं, नियम तर समजला, पण आता रोजच्या व्यवहारात काय, म्हणजे अर्ज करताना किंवा मशीन खरेदी करताना या नियमाचा काय परिणाम होईल, चला ते पण बघूया. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. समजा तुम्ही ट्रॅक्टरसाठी अनुदान घेतलं असेल, तर पुढची 5 वर्ष तुम्ही पुन्हा ट्रॅक्टरसाठी अर्ज करू शकत नाही. पण तुम्ही दुसऱ्या कुठल्याही अवजारासाठी, म्हणजे पेरणी यंत्रासाठी किंवा फवारणी पंपासाठी नक्कीच अर्ज करू शकता. त्यासाठी काहीच अडचण नाही. आता एक अजून महत्त्वाचा प्रश्न. समजा तुम्ही अर्जात एका मशीनचं कोटेशन दिलंय, पण आता तुम्हाला वाटतंय की दुसरं मशीन घ्यावं. मग काय करायचं? अशा परिस्थितीत काही सूट आहे का? तर हो, आहे. अशा अपवादात्मक परिस्थितीत तुम्हाला फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत. आधी एक लेखी अर्ज करायचा आणि मग तालुका किंवा उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची परवानगी घ्यायची. आणि चांगली गोष्ट म्हणजे आता तालुका कृषी अधिकारी सुद्धा परवानगी देऊ शकतात. त्यामुळे ही प्रक्रिया आता खूपच सोपी आणि वेगवान झाली आहे. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे पैसा आणि कागदपत्र. तुम्हाला कोणती डॉक्युमेंट्स लागतील आणि अनुदान किती मिळणार. एक गोष्ट इथे अगदी पक्की लक्षात ठेवा. जर तुम्ही ट्रॅक्टरवर चालणाऱ्या एखाद्या अवजारासाठी अर्ज केला असेल, तर अनुदानाचे पैसे मिळण्याआधी तुम्हाला तुमच्या ट्रॅक्टरचं आरसी बुक, म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दाखवणं बंधनकारक आहे. त्याशिवाय अनुदान मिळणार नाही. आता पैशांबद्दल बोलूया. अनुसूचित जाती, जमाती, महिला भगिनी आणि अल्पमध्यम भूधारक शेतकऱ्यांना तब्बल 1,25,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ही रक्कम 1,00,000 रुपये आहे आणि ज्यांची सेवा सुविधा केंद्रे आहेत त्यांना खर्चाच्या 40% अनुदान मिळतं. तर ही होती नियमांबद्दल आणि पैशांबद्दलची सगळी माहिती. पण या सगळ्यावर तुमचं काय म्हणणं आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे, हे जाणून घेणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे सगळे नियम आणि प्रक्रिया समजून घेण्याचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे तुम्हाला सरकारी योजनांचा पूर्णपणे आणि कोणताही गोंधळ न होता लाभ घेता यावा. कारण योग्य आणि स्पष्ट माहिती हेच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. तर आता प्रश्न तुमच्यासाठी, सरकारची ही जी 5 वर्षांची अट आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे हा नियम खरंच योग्य आहे की कुठेतरी अन्यायकारक वाटतो? तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते आम्हाला खाली कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आशा आहे की या माहितीमुळे तुम्हाला अनुदानाच्या नवीन नियमाबद्दल सगळं काही स्पष्ट झालं असेल. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि उपयोगी वाटली असेल, तर ती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि हो, अशाच खात्रीशीर सरकारी माहितीसाठी ग्रो माय फार्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहिल्याबद्दल धन्यवाद.